नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय लक्षवेधी. दिघा इथल्या अनेक अनधिकृत इमारतींवरती हातोडा पडला करवायचा आणि अनेक कुटुंब देशोधडीला लागली, रस्त्यावरती आलेली आहेत. त्यांचा एकच आक्रोश आहे, आमच्या डोक्यावरचं छत हिरावून घेऊ नका. दुसरीकडे काही काळापूर्वी आपल्याला कल्पना आहे, कॅम्पा कोला मुंबईतल्या प्रतिष्ठित भागातली एक मोठी इमारत, तिथे सुद्धा अनधिकृत मजल्यांचं प्रकरण गाजलं. त्याच्यावरती हातोडा पडणार होता. मात्र मोठ्या प्रमाणात आक्रोश सुरू झाला. कॅम्पा कोला वासियांचा जे धनाढ्य मंडळी आहेत त्याच्या जोडीला त्यांच्या बाजूला वकिलांची फौज होती. राजकीय नेते येऊन त्यांना भेटत होते. 2014चं निवडणूक तोंडावरती होती आणि सगळं प्रकरण थंड्या बस्त्यात गेलं आणि आता ती मंडळी सुखनैव तिथे राहत आहेत. कोणी कुणाच्या घरातून बाहेर पडावं अशी अपेक्षाच नाहीये. पण कॅम्पा कोलाला जर का एवढी सहानुभूती मिळते, कॅम्पा कोलावासियांचं म्हणणं जर का ऐकून घेतलं जात असेल, न्याय व्यवस्था त्याला चांगला प्रतिसाद देत असेल, तर ही मंडळी ज्यांच्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नाहीये, आजची रात्र कदाचित कालपासूनच्या आता प्रत्येक रात्री त्यांच्या रस्त्यावर जाणार आहेत, त्यांनी कुणाकडे बघायचं? आपला तोच विषय. आपल्यावर बोलण्यासाठी मिलिंद रानडे सामाजिक कार्यकर्ते आहेत. निवारा, सर्वसामान्यांसाठी निवारा हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. राजू वाघमारे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि त्यांच्याबरोबर आहेत मंगल भानुशाली, जे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा भानुशालींपासून सुरुवात करेन. भानुशालीजी, कॅम्पा कोलाचे ते दिवस मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी तुमचे आशिष शेलार, तुमचे सगळे बाकीची मंडळी जाऊन त्यांना भेटत होती आणि एक म्हणजे काँग्रेसवाले पण होते. मी काय तुम्हाला एकट्याला नाही म्हणत आहे. कॅम्पा कोलाच्यासाठी जर का एवढा जीव तुमचा तुटत होता, हरकत पण नाहीये. आज दिघामध्ये लोक, आज या क्षणी सुद्धा आपण इथे बोलत असताना तिथे कोणीतरी रस्त्यावरती एक कुटुंब आपलं चाललेलं आहे, त्यांच्यासाठी कोण रडणार आहे? पहिल्यांदा आपण जे म्हणत आहेत त्यामध्ये कायद्यासमोर पैसा, गरीब हा सर्व विषय वेगळा आहे. कायद्याचं काम करत असतो. आणि तुम्ही जे कॅम्पा कोलाला जे उदाहरण घेतायत त्यामध्ये कायद्याच्या 100% कडेकटपणे जी काही निर्देश आले त्याच्या पालन करण्यात आलं होतं. आता दोघांचा तुम्ही जर कंपॅरिझन केलं तर ते आपण करू शकत नाही. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे इथे जी मंडळी आहे, काही मंडळी त्या दिवा वगैरे गावात अशा प्रकारे त्यांनी सर्व चालवलेलं होतं की काही त्याच्या प्लॅन पास नसताना, काहीच तिथे कुठे नोंद नसताना ती जे काही बांधकाम केला गेला आणि ते जे राहायला गेले त्यांनाही ही कुठेतरी ते ही माहीत होतं की ही विषय जे आहे. कारण तिथे असं अर्धवट काम करून त्यामध्ये जे काही हातात आला ते घेऊन त्यांना तिथे निवारा द्यायचा, हा प्रकार चांगल्या प्रकारे चालला होता. ते तिथे सर्व लोकांना माहित आहेत. आता कायद्याचं काम करतोय, त्या कायद्याचं काम करण्यामध्ये आपण जे काही तुम्ही तुलना करतायत दोघांमध्ये, त्या तुलनामध्ये तुमचा जे फरक आहे ते फरक आपण तपासून पाहिला पाहिजे, लक्षात घेतला पाहिजे. कायद्याचं काम करतोय आपण, कशाला त्याच्यामध्ये अडथळे आणायचे? खूपच उदात्त विचार आहेत. राजू वाघमारे, आपलं काय म्हणणं आहे? कारण कॅम्पा कोलासाठी अश्रू ढाळणाऱ्यांमध्ये 2 डोळे तुमच्याही पक्षावाल्यांचे होते. कॅम्पा कोलाचा जो प्रश्न आहे, त्या कॅम्पा कोलाच्या प्रश्नाच्या वेळी ज्यावेळी ह्या प्रश्नाची उकल झाली आणि संपूर्ण मुंबईतून त्या कॅम्पा कोलाच्या रहिवाशांकडे बघण्यात आलं, तो जो दृष्टिकोन होता तोच दृष्टिकोन आमच्या पक्षाचा दिघावासियांच्या बाबतीत आहे. आमच्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरून याचा विरोध करतायत. एकच दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ते मी पक्षाच्या विरहित जाऊन सांगू इच्छितो की या बिल्डिंग्स मध्ये राहणारे जे रहिवासी आहेत ते बिचारे गरीब विकर सेक्शन मधून आलेले आहेत. त्यांच्याकडे आपण म्हणतोय तशी कॅम्पा कोला सारखी वकिलांची फौज नाहीये. पण या रहिवाशांवर जो अन्याय होतोय आणि जो अन्याय झालेला आहे, ही खरंच एक दुर्दैवाची आणि शर्मेची बाब आहे. आणि सरकार म्हणून सरकारने या बाबतीत लक्ष घातलं, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं तर ह्याच्यातून नक्की तोडगा निघू शकतो. काहीतरी गोष्टी निघू शकतात. हे एवढे कुटुंब जे आता रस्त्यावर येऊन देशोधडीला लागतायत, यांच्या आयुष्यावर काहीतरी परिणाम होऊ शकतो. पण हे सरकार जे आहे ते अगदी ढिम्म बसलेलं आहे. त्यांना त्याच्याबद्दल काहीही वाटत नाहीये. बीजेपीने अजिबात त्या बाबतीत मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करायला पाहिजे होता, तो काहीही त्यांनी केलेला नाहीये. आणि एक प्रकारे कॅम्पा कोलाचे लोकांकडे पैसा जास्त होता, पण आज ह्या गरीब लोकांकडे बघायला वेळ नाही सरकारला. ही परिस्थिती आता आलेली आहे. आणि अजून तरी या सरकारचे डोळे उघडले पाहिजेत आणि मुख्यमंत्र्यांनी जर याच्यात इंटरफेअर केला, मुख्यमंत्र्यांनी जर हस्तक्षेप केला तर नक्कीच
काहीतरी मार्ग निघू शकतो, कोर्टाला काहीतरी सरकार सांगू शकतं आणि त्या हमीवर काहीतरी गोष्टी आपण बदलू शकतो किंवा याच्यातून एक मार्ग काढू शकतो. पण सरकारने आतापर्यंत काही हालचाल केलेली नाही, काही भूमिका घेतलेली नाही. जे आल्यापासून 1 वर्ष झाल्यापासून सरकार ज्या पद्धतीने वागतंय त्या पद्धतीने सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये आहे की नाही याची परिस्थितीची जाणीव लोकांना होत नाहीये. त्या सरकारने आता जागं होऊन याच्यात लक्ष घालावं ही सगळ्या रहिवाशांच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने एक त्यांना एक इशारा आणि विनंती करतोय आम्ही. आपल्यासोबत चंद्रशेखर प्रभू आहेत, ज्येष्ठ नगर रचना तज्ज्ञ, नियोजन तज्ज्ञ. त्यांच्याकडे आपण जाण्यापूर्वी मी मिलिंद रानडेंकडे जाणार आहेत. मिलिंद रानडे हे जनता निवाऱ्यासाठी नेहमी कार्यशील राहिलेले आहेत, क्रियाशील राहिलेले आहेत. मिलिंद रानडे, या दोन्ही पक्षांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे, तुमचा स्वतःचा पण अनुभव आहे या संदर्भातल्या संघर्षाचा. काय भविष्य वाटतंय तुम्हाला या दिघावासियांचं? दिघावासियांचा जो प्रश्न आहे हा अतिशय वाईट पद्धतीने हाताळला जातोय. न्यायालयाच्या सूचना असतील, पण न्यायालयाच्या सूचना ह्या काही अजून त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय असतं, पण तिथे जाण्याचं त्या लोकांना जर काय शक्य नसेल तर बाकीच्या लोकांनी त्याला मदत केली पाहिजे, सगळ्या पक्षांनी मदत केली पाहिजे. तिथल्या तुमच्याशीच बोलतोय मी, पण तुम्ही बोलण्यामुळेच मला एक मुद्दा लक्षात आला. अशा ठिकाणी ज्यांना डिस्प्लेस केलं जातं अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरती, त्यांचे स्वतःचे काही ह्युमन राईट्स असतात? म्हणजे तुम्ही सांगा त्याबद्दल. असलेच पाहिजेत ना, कारण ही बिल्डिंग बांधली ही काय आज बांधली नाही, अर्थात ही गेले अनेक वर्ष बांधली आहे. कुठलीही बिल्डिंग एका दिवसात बांधून होत नाही. एक्झॅक्टली. तेव्हा ती बांधली जात असताना तिथले नगरसेवक असतील, तिथले सरकारी अधिकारी असतील, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे अधिकारी असतील, हे काय करत असतात. आणि ह्याचं खरं म्हटलं तर गेली जवळजवळ 30 वर्ष अर्बन डेव्हलपमेंट हे जे खातं आहे, नगर विकास हे जे खातं आहे, हे सर्व पक्षाच्या जेवढी सरकार आली त्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या हातात ठेवलेलं आहे. आणि हे आपल्या हातात ठेवण्याचं सरळ सरळ काम असं आहे की महाराष्ट्रातलं नागरीकरण वाढतंय, सगळ्या देशातलं वाढतंय, आणि ती जमीन जी आहे त्या जमिनीवरती डोळा असतो, त्यातनं जी सगळी कमाई असते ती तिथनं असते. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्याकडे भरमसाठ खाती असतात. ह्याच्यासाठी वेगळं खातं असलं पाहिजे. आता तरी डोळे उघडले पाहिजेत आणि नगर विकास खातं हे एक वेगळ्या पद्धतीने चालवलं पाहिजे. ते लोकांशी संवादी असलं पाहिजे आणि अशा तऱ्हेचे प्रकार होणार नाहीत. ही जबाबदारी नगर विकास खात्याची आहे. तेव्हा दिघ्याला जे झालं त्याला आजपर्यंत असलेले सगळे नगर विकास मंत्री जे आहेत ते जबाबदार आहेत. हे दिघ्याला झालं तेच आपण मध्यंतरी बघितलं, पिंपरी चिंचवडला झालं, मुंबईमध्ये होतंय, ह्या प्रत्येक ठिकाणी होतंय. तेच झाला, तो सगळा प्रकार चाललेला आहे. मी चंद्रशेखर प्रभूंकडे जाईन. चंद्रशेखर प्रभूंना हे मुद्दे अगदी वर्षानुवर्ष माहिती आहे, त्याबद्दल त्यांचा अनेक वेळा घसा कोरडा करून त्यांच्याकडून झालेला आहे. प्रभू सर, एक काही ठिकाणी एखादा मुंब्रा असतो जिथे बिल्डिंग स्वतःहूनच पडते कारण ती निकृष्ट दर्जाची असते, आणि एखादा असा दिघा असतो की जिथे इमारती असतात त्या पाडल्या जातात. दोन्ही बाबतीत माणसं मरतात, दोन्ही बाबतीत कुटुंब उद्ध्वस्त होतात. बरोबर आहे, कुटुंब हे उद्ध्वस्त होतात. बांधकाम होत असताना जे अधिकारी आहेत ते त्याच्याकडे कानाडोळा करतात. किंबहुना बांधकाम होतं, साधं एखाद्या घरामध्ये लादी जरी बदलली तरी महानगरपालिकेच्या इंजिनियरला ते कळतं काय काम केलेलं आहे, ते येऊन त्या ठिकाणी खंडणी जमा करतात. जर अख्खीची अख्खी इमारत अनधिकृतपणे बांधली गेली तेव्हा ती बांधताना हे होते कुठे, आणि जे बांधताना जे सत्तेवर होते म्हणजे जे पदावर होते त्यांच्यावर कोणताही कारवाई करणार आहे का? तर ती कारवाई केली गेली पाहिजे. आता हायकोर्टाने सांगितलं, हायकोर्टाच्या आदेशाचं पालन तर केलं पाहिजे, पण पालन करत असताना ज्या लोकांना बेघर होण्याची ज्यांच्यावर पाळी आली आणि ज्यांना हे अनधिकृत आहे हे माहित नव्हतं, त्यांचं नुकसान होत आहे. याच्या बाबतीत काहीतरी सर्वंकष विचार केला गेला आहे का? मूळ तर महाराष्ट्र राज्याला अर्बन डेव्हलपमेंटची पॉलिसीच नाही, म्हणजे एक धोरणच नाही की अनधिकृत बांधकामामध्ये भरडले जाणारे जे सामान्य माणसं आहेत, ज्यांचा काही दोष नसताना ज्यांना भरडलं जात आहे, त्यांच्या बाबतीत नेमकं सरकार काय करणार याच्या संदर्भातलं धोरण नाही. अगदी अडॉक चाललेलं आहे. म्हणजे कॅम्पाकोलावाल्यांनी देशभरात फार मोठी कॅम्पेन केली आणि त्यांच्याकडे इतका पैसा होता त्यामुळे त्यांच्याकडे सगळे फिल्म स्टार्स जायला लागले, स्टार्स जायला लागले आणि ते
सुप्रीम कोर्टानं ते तोडा म्हणून सुद्धा अजूनही ती बिल्डिंग शाबूत आहे. खरंय. त्यांचं कोणी काही वाकडं करू शकत प्रभूजी, नेमका तोच विरोधाभास आहे आपल्याकडे. ज्यांच्याकडे पैसा आहे, वकिलांची फौज आहे, कॅम्पेनिंग करायला मजबूत फंड्स आहेत आणि त्यांच्याकडे सेलिब्रिटीज पण आहेत, ते टी शर्ट वरती सेव्ह कॅम्पा कोला करू शकतात. पण या मंडळींना ना त्यांना सेलिब्रिटी चेहरा आहे, ती दिसायला सुद्धा खूप साधी असतात. मग आमच्या मनाचा पाझर फुटणार तरी कसा? आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि मुंब्रा कळवा परिसरातल्या अशाच जेव्हा जेव्हा अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आलेला आहे, रहिवाशांच्या बाजूने ते उभे राहिलेले आहेत. जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. जितेंद्र आव्हाडजी, दिघामध्ये आज अनेक कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत. कॅम्पा कोलासाठी आपल्या अनेक मान्यवरांच्या हृदयाचा पाझर फुटतो आणि इथे मात्र शब्द पण कोणी बोलायला तयार नाही. हा समाजामधला विरोधाभास आहे. दक्षिण मुंबईमधलं अनधिकृत बांधकाम सगळ्यांनाच प्रेमाचं वाटत होतं. म्हणजे मला चुकीचं घेऊ नका, पण टीव्ही वरनं तिथे म्हातारे कसे आजारी आहेत आणि मग ते कसे रडतायत आणि मग त्या म्हाताऱ्यांचं आता पुढे काय होणार त्याच्यावरती गंभीर चर्चा व्हायची. त्याच्यात म्हणजे तेव्हाही मी हसत बोललो होतो की अशीच लोक मुंबऱ्या कळव्यामध्ये रडतात, तेव्हा मात्र तुम्ही विरोधात बातम्या दाखवता. शेवटी समाजामध्ये जो कॉन्ट्राडिक्शन आहे तो कॉन्ट्राडिक्शन अशा क्रूर पद्धतीने समोर येतो. आज दिघ्यामध्ये बोलत असताना एकही राजकीय नेता बोलायला तयार नाही, कारण का त्याला भीती वाटते की मीडिया त्याला चुकीच्या, जसं मी माझ्या इथल्या 35,000 झोपड्या तोडणार होते, मी रेल रोको केला, मला अख्ख्या मीडियाने दिवसभर नागडं केलं होतं की जितेंद्र आव्हाड अतिरेकी आहे ते. शेवटी मला वाटलं की 35,000 घरं तुटणं आणि लोकांचं एक दिवस कामावर न जाणं याच्यात अंतर आहे, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, तुमचं एक दिवसाची सीएल जाते. पण ही जी मानसिकता आहे ती मानसिकता बघून समाजातलं कॉन्ट्रडिक्शन खूप वाईट पद्धतीने समोर येत आहे की कॅम्पा कोलासाठी मुख्यमंत्र्यांकडे भेटणाऱ्यांच्या रांगा लागायच्या. म्हणजे मी जाऊ आधी भेटायला का तुम्ही जाता, कॅम्पा कोलांचे लोक रडतायत मग त्यांच्या कोणाही गळ्यात मिठ्या मारायच्या याच्यासाठी स्पर्धा लागायची. पण त्या बिचाऱ्या दिघ्याच्या रहिवाशांना भेटण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी एक माणूस केला नाही. स्वतः मी न्यायालयाचा अपमान करू इच्छित नाही, पण ह्या न्यायालयाने विचार करावा की गेली 8 वर्ष कॅम्पा कोला सुप्रीम कोर्ट हायकोर्ट, हायकोर्ट सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट अशा ओलांट्या उड्या मारत 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 आजही सुरक्षित आहे. आणि इथे मात्र वकिलाचे पैसे द्यायला ज्यांच्याकडे पैसेच नाहीत, ज्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत आणि माणूस अनधिकृत घर का घेतो हा मुळात मी 1000 वेळा लोकांना सांगतो की कोणाला वाटत नाही नौपाड्यामध्ये घर घेऊ, कोणाला वाटत नाही शिवाजी पार्कात घर घेऊ आणि कोणाला वाटत नाही दक्षिण मुंबईत राहायला जाऊ. आर्थिक परिस्थिती आयुष्यात एक तर स्वप्न असतं, एक बायको असावी, तिला 2 पोरं असावीत, बायकोसाठी एक घरातल्या घरात किचन असावं आणि पोरांना एक अभ्यासासाठी लहानशी जागा असावी. हे स्वप्न घेऊन तो माणूस राबतो पोटासाठी आणि आपल्या चिमुकल्यांसाठी आणि त्याचं छप्पर हे सर्वात मोठं स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी तो काही वेळा अनैतिक मार्ग निवडतो, पण हा त्याच्यावरती झालेला काळाने निर्माण केलेला मार्ग असतो, त्याच्याकडे पर्याय नसतो. आता त्याचा गरजेनुसार घेतलेलं घर हे अनधिकृत का अधिकृत हे नंतर बघा, पण त्याची सामाजिक परिस्थिती, त्याची आर्थिक परिस्थितीची आणि त्याची निकड, त्याची गरज ह्याच्यातनं निर्माण झालेल्या समस्येकडे जर तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातनं बघून त्याला गुन्हेगारच ठरवणार असाल तर त्याला काय, म्हणजे ह्या समाजातल्या कॉन्ट्रडिक्शन बद्दल कोणीच बोलायला तयार नाही. अर्थात आव्हाडजी न्यायालयही बोलायला तयार नाही. आव्हाड म्हणते ते अगदी खरं आहे. याच्यामध्ये पुन्हा एकदा कोर्टाचा अवमान करायचा मुद्दा नाहीये, पण हे उघड दिसतंय की त्यांना लिनन्सी दाखवली जाते. कोणत्याही नियमांचा आधार घेऊन का असेना मुख्यमंत्र्यांच्या भेटी मिळतात. कॅम्पा कोलावासी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या तेव्हाच्या काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना त्यांना भेटतात, भाजपचे नेते तिथे जातात आणि आज दिघावाले मात्र शेकडोंच्या संख्येने रस्त्यावरती आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद आव्हाड तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.